प्रश्न क्रमांक 1. जिव्हा निर्लेखन म्हणजे काय? ऑप्शन ए दात घासणे, बी जीभ साफ करणे, सी जिभेवर औषध लावणं, डी गंडूश. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जीभ साफ करणे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. जिभेवर पांढरा थर दिसणे आयुर्वेदानुसार कशाचे लक्षण आहे? ऑप्शन ए वातवाढ, बी आम साठणे, सी रक्तदोष, डी कफक्षय. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आम साठणे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. जिव्हा निर्लेखन कधी करणे उत्तम मानले जाते? ऑप्शन ए दुपारी, बी झोपण्याआधी, सी जेवणानंतर, डी सकाळी दात घासल्यानंतर. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सकाळी दात घासल्यानंतर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. जिव्हा निर्लेखनासाठी कोणते साधन योग्य आहे? ऑप्शन ए प्लास्टिक स्क्रॅपर, बी लाकडी काडी, सी तांबे किंवा चांदीचा स्क्रॅपर, डी ब्रश. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तांबे किंवा चांदीचा स्क्रॅपर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. जिव्हा निर्लेखन न केल्यास कोणता त्रास होऊ शकतो? ऑप्शन ए तोंडाला दुर्गंधी येणे, बी भूक न लागणे, सी अपचन, डी वरील सर्व. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. जिव्हा निर्लेखन किती वेळा करावे? ऑप्शन ए दिवसातून 3 वेळा, बी आठवड्यातून 2 वेळा, सी रोज एकदा, डी महिन्यातून एकदा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रोज एकदा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. जिव्हा निर्लेखनानंतर कोणती कृती करणे योग्य आहे? ऑप्शन ए चहा पिणे, बी गंडूश, सी जेवणे, डी स्नान करणे. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गंडूश. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. जिव्हा निर्लेखनासाठी बोटांचा वापर का करू नये? ऑप्शन ए उलटी होऊ शकते, बी जंतुसंसर्ग होऊ शकतो, सी जखम होऊ शकते, डी वरील सर्व कारणांमुळे. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व कारणांमुळे.